श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मामध्ये किती पवित्र मानला जातो आणि त्याच मार्गशीर्ष महिन्यातील 4 डिसेंबरला दुसरा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी जी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे तर ती आलेली आहे आणि या दिवशी दत्तगुरूंचा जन्मदिवस हा जो आहे तर तो पौर्णिमेचा मानला जातो आणि या दिवशी हा जो दिवस आहे तर तो दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आणि या दत्त जयंतीच्या दिवशीच आपल्याला 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी उपाय जो आहे तर तो हा मानला जातो. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर हे नांदत राहत असतं. तर मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला आलेला आहे. गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यासोबतच भगवान विष्णूंनाही समर्पित केला जातो आणि या दिवशी बघा दत्त जयंती आल्यामुळं या गुरुवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. गुरुवारी आपण आपल्या गुरूंची त्यासोबतच माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा पूजा करत असतो. तर या दिवशी आपल्याला 11 लवंगांचा लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी असणारा जो उपाय आहे किंवा सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे. आता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक सेवा करतो, उपाय करतो आणि त्यातीलच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला सांगणार आहे तर तो. आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळावी तेव्हाच आपल्याला आपल्या कष्टाचं फळ हे जे आहे तर ते मिळत असतं. आणि या उपायामुळे बघा आपल्याकडे जास्त पैसा येईल किंवा एका रात्रीतच आपण श्रीमंत होईल असं नाही, पण आपल्या नशिबाची साथ ही आपल्याला नक्कीच मिळते. आपल्यावरती माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. तर हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये बघा थोडीशी चिमूटभर हळद, खडं मीठ आपल्याला टाकून यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतरनं आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठ आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे जिथून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही जी आहे तर ती प्रवेश करत असते. तर आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळद आणि गोमूत्र किंवा गंगाजल मिक्स करून हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्याची पूजा करायची आहे. गुरुवारचा दिवस आहे, पौर्णिमा आहे. आता बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी बघा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतात आणि जे करत नसतील तर त्यांनी या पौर्णिमेच्या दिवसापासून करायला सुरुवात केली तरीही चालते. तर अशी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे उंबरठ्याची. त्यानंतरनं बघा आपल्या घरासमोर सुंदर रांगोळी काढायची आहे. कारण की हा जो दिवस आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे. सडा रांगोळी आपल्याला करून घ्यायची आहे. नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामधील जी पूजा आपण मांडत असतो तर ती देखील मांडून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्ही हा जो उपाय आहे तर तो केला तरीही चालणार आहे. देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे जे आहे तर ते घरातील प्रसन्न करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी बघा 11 फुलासहित असणाऱ्या लवंगा ज्या मसाल्यामधील आहेत तर त्या लागणार आहेत. आपल्याला फुलासहित असणाऱ्याच लवंगा आवर्जून घ्यायच्या आहेत. या लवंगा घेतल्यावरती आपण आपल्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आता बघा ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल. यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करून ते आपल्याला सहज मिळून जाईल. त्याचं श्रवण केलं तरीही चालेल किंवा आपलं महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं तर त्या पुस्तकामध्ये महालक्ष्मी अष्टकम हे जे आहे तर ते दिलेलं असतं. तिथलं जरी आपण वाचन केलं किंवा पठण केलं तरीही चालेल. यानंतरनं बघा ही जी महालक्ष्मी अष्टकमची सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी सेवा मानली जाते माता लक्ष्मीची. तर हा उपाय आपल्याला देवघरासमोरच बसून करायचा आहे. आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
आता हा उपाय आपण दिवसभरात कधीही केला तरीही चालणार आहे, त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला वेळ भेटेल, शक्य होईल त्यावेळी तुम्ही केला तरीही चालणार आहे. किंवा वेळ नसेल तर संध्याकाळच्या वेळी जरी केला तरीही चालेल. या 11 लवंगा आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा म्हणायचं आहे. आणि या ज्या लवंगा आहेत तर त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक स्वच्छ प्लेट घ्या, त्यामध्ये आपल्याला या 11 लवंगा ठेवायच्या आहेत आणि नंतर एक एक लवंग घेऊन आपल्या उजव्या हातामध्ये बघा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. म्हणजे 11 लवंग आहेत तर तुम्हाला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि नंतर ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, आवर्जून बघा लाल रंगाचं घ्यायचं आहे किंवा पिवळ्या रंगाचं. त्यानंतर त्या ज्या लवंगा आहेत तर त्या प्लेटमधून आपल्याला या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे. आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो संपेपर्यंत ही जी पोटली आहे तर ती आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे. त्याची आपण नित्य देवपूजा करतो तर त्या देवपूजेबरोबर त्याला धूप, दीप, अगरबत्ती रोज ओवाळून घ्यायची आहे. शक्य असल्यास रोज एक वेळेस आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि या पोटलीची देखील पूजा करायची आहे. ज्यांना हे सेवा करणं शक्य नाही त्यांनी ही पोटली जी आहे तर ती तिजोरीत ठेवली तरीही चालेल. आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर बघा आपल्याला या लवंगा खायच्या आहेत. घरातील व्यक्तीने ही लवंग जी आहे तर ती रोज एक एक खायची आहे. ज्यांनी देवघरात ही पोटली ठेवली आहे त्यांनी ही पोटली बघा प्रत्येक गुरुवारी आपल्या तिजोरीतून काढून प्रत्येक गुरुवारी याची पूजा करायची आहे. लक्ष्मी व्रताची मांडणी करताना धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि आपल्याला गुरुवारी सेवा करायची आहे त्या पोटलीची. आणि या पोटलीमधील ज्या लवंग आहेत तर त्या मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपण मसाले भात बनवताना त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा चहामध्ये टाकून याचा वापर केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं बघा प्रत्येक लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेताना बघा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. म्हणजे एकूण 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. आणि अशी एक पोटली तयार करून आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायची आहे. आता लवंग जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लवंग ही जी आहे तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते. आपल्या घरातून सर्व जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे तर ती काढून टाकण्याचं काम करत असते. आणि ज्यावेळी आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते त्यावेळी आपल्या कामांना देखील गती मिळत असते, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते. आता बघा फक्त उपाय केला म्हणून होत नाही तर आपल्याला या उपायासोबत कष्ट आणि मेहनत ही देखील करायची आहे. आपण हे जे उपाय करत असतो तर ते आपल्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी यासाठी करत असतो. आणि म्हणून आपण हा जो एक उपाय आहे तर तो या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की या दिवशी बघा दत्त जयंती आहे, पौर्णिमा आहे आणि त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारसुद्धा आहे. हे तिन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच 10 पटींनी वाढलेलं आहे. तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाला देखील आपल्याला एक तांब्या पाण्याचा अर्पण करायचा आहे. उंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि म्हणूनच हे पाणी आपण या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व जे आहे तर ते पृथ्वी तलावरती कितीतरी हजारो पटींनी कार्यरत असतं आणि म्हणूनच अशा सात्विक लहरीमध्ये जर आपण हा जर उपाय केला तर त्याचं नक्कीच फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय या दत्त जयंतीच्या दिवशी नक्की करा.